नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आता सायलीला मात्र लहानपणीच्याच गोष्टी आठवायला लागलेल्या असतात आणि तिलाही प्रश्न पडतो की आपल्याला जे प्रतिमा त्याबद्दल वाटतंय ते आपल्याला लोखंडेबद्दल का वाटत नाही आहे. आणि आता अर्जुनच्या स्टाईलने अर्जुनचीच मदत घेत ती ही केस सॉल्व करणार आहे. त्यामुळे एपिसोड पूर्ण पाहायला विसरू नका. तर इथे तन्वीचा वाढदिवस सर्वजण साजरे करत असताना प्रतिमा मात्र तन्वीला केक न भरवता तोच केक ती सायलीला भरवते आणि सायली देखील प्रतिमाचा हात पकडते आणि तिला रविराजकडे घेऊन जात तो केक रविराजला भरवते. आणि तेव्हा प्रतिमाला आठवतं की तन्वी देखील लहानपणी असाच तिचा हात पकडून तोच केकचा तुकडा रविराजला भरवायची. आणि प्रतिमा आता हे सर्वांना सांगते की रविराज, तुम्हाला आठवतं का, लहानपणी तन्वीसुद्धा असंच करायची. आता मात्र प्रतिमाला लहानपणीच्या खूप साऱ्या गोष्टी आठवायला लागल्या आहेत. हे पाहून घरातील सर्वच जण खूप खुश असतात. तन्वी मात्र खूप घाबरलेली असते. तर पूर्णा आजी खूप खुश असते. पूर्णा आजी प्रतिमाकडे येते आणि बोलते, प्रतिमा, तुला हे सुद्धा आठवतं आहे का गं? त्यावर प्रतिमा सांगते की हो, पण सायलीलाही मात्र त्याच वेळेस आता तिचे लहानपणीचे परत भास व्हायला सुरुवात होतात. त्यामध्ये तिचे आई बाबा खूप छान तिचा बर्थडे सेलिब्रेट करत असतात. तिला केक भरवत असते तिची आई आणि ती तोच हात पकडून तोच केक तिच्या बाबांना भरवते. हे सगळं काही आता सायलीला भास होत असतात आणि तिला नेहमीप्रमाणे त्रास होतो आणि ती चक्कर येऊन पडते. तर प्रतिमाचं आणि रविराजचं तेवढ्यात लक्ष सायलीकडे जातं आणि ते सायलीला सावरतात आणि खाली सोफ्यावर बसवतात आणि लगेचच अर्जुन तिला पाणी देखील आणून देतो. आता सर्वच जण खरं तर खूप गोंधळलेले असतात की सायलीला अशी अचानक चक्कर कशी काय आली आणि ती अशी चक्कर येऊन कशी पडली. तर अर्जुन तिला पाणी पाजतो. त्यानंतर सायली मात्र थोडीशी शुद्धीवर येते. तर अश्विन मात्र तिथेच असतो आणि तो मात्र फक्त पाहतच असतो. त्यानंतर प्रताप त्याला ओरडतो, अश्विन, तू आता फक्त पाहतच बसणार आहेस का? अरे, तिला चक्कर आली आहे, तिला नक्की काय झालंय काय नाही ते तर पहा ना. तेव्हा अश्विन बोलतो की हो, पाहतो. पण सायली सांगते की नाही, आता मी ठीक आहे, मला असं अधूनमधून होतच असतं, मलाच कळालं नाही की मला अशी अचानक चक्कर कशी काय आली ते. तेव्हा अस्मिता बोलते की सायली, चल, मी तुला तुझ्या रूममध्ये सोडते, तू तिथेच आराम कर. तेव्हा सायली सांगते, नाही, मी आता ठीक आहे, थोड्या वेळात होईल मी ठीक, बरं वाटेल मला. तर तन्वी मात्र लगेचच बोलते, कशी काय जाईल आता ती रूममध्ये, ती तर आता इथेच राहील आणि इथेच बसून माझा कसा मूड ऑफ झाला आहे, माझ्या बड्डेची कशी तिने वाट लावली आहे, हे इथे बसून आता या सगळ्या गोष्टींचा ती आनंद घेईल. नेहमी असंच करते ती. माझा वाढदिवस साजरा होत असताना देखील तिने आता सर्वांचं लक्ष कसं स्वतःकडे वेधून घेतलेलं आहे आणि माझ्या आईने मला केक न भरवता तिला केक भरवला आणि माझ्या आईचं सुद्धा लक्ष कसं तिने स्वतःकडे वेधून घेतलं आहे वगैरे असं आता तन्वी काहीसं बोलत असते. तेव्हा पूर्णा आजी तिला बोलते, तन्वी, अगं शांत बस, असं काहीही नाही आहे. त्यावर तन्वी लगेच बोलते, अगं असंच आहे पूर्णा आजी, तुला नाही माहीत, सगळी नाटकं आहेत तिची, मुद्दाम करते ती हे सगळं मला त्रास देण्यासाठी आणि कशी माझ्या आईवर हक्क दाखवतेस ती, पाहिलं ना. अगं, आज माझा वाढदिवस आहे आणि माझ्या आईने मला केक न भरवता सायलीला केक भरवला. ही कधीच मला माझ्या आईजवळ येऊन देत नाही, ही नेहमीच आमच्या दोघींच्या प्रेमाच्या मध्ये येते वगैरे. आणि आता ती प्रतिमाला बोलत असते, आई, अगं तुला आठवतं आहे का, लहानपणी आपला ॲक्सिडेंट होण्याच्या आधी आपण माझा वाढदिवस किती जोरात साजरा करायचो, आपण केक कट करायचो आणि त्यानंतर तू मला केक भरवायचीस आणि तोच केक नंतर मी तुझ्या हाताने बाबांना भरवायचे आणि नंतर आपण मस्तपैकी जेवण करायला बाहेर जायचो. आठवतंय का तुला हे सगळं? पण खरं तर लहानपणी हे असं काही एक होत नव्हतं. तेव्हा कल्पना लगेच बोलते, अगं काय बोलतेस तन्वी,
तुला आठवत नाही आहे का प्रतिमा, तुझ्या वाढदिवसाला तुझ्या सगळ्या आवडीचं जेवण ती स्वतः घरी बनवायचीस. तुम्ही कधीही हॉटेलला बाहेर जेवायला गेला नाहीत. मग लगेचच आता तन्वी स्वतःला सावरत बोलते की नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की जेवण आम्ही घरीच करायचो, पण त्यानंतर आम्ही मस्त लॉंग ड्राईव्हला बाहेर फिरण्यासाठी बाहेर पडायचो वगैरे. आठवतंय ना गं आई तुला? पण खरं तर प्रतिमाला यातलं काही एक आठवत नसतं. आणि ते केक भरवण्याचा किस्सा तर प्रतिमानेच सर्वांना सांगितलेला असतो, तिलाच तो सर्वात आधी आठवलेला असतो. पण मात्र आता तन्वी मात्र सायलीवर इथे आरोप करतच असते. पण आता माझी आई साधी माझ्याकडे पाहत देखील नाही आहे, आणि हे सगळं काही सायलीमुळेच आहे. तीच नेहमी आमच्या दोघींच्या मध्ये येते वगैरे. आता मात्र रविराजला तन्वीचं हे वागणं अजिबातही सहन होत नाही, आणि रविराज तन्वीवर ओरडतो, बस झालं तन्वी, अगं किती बोलशील. आणि प्रतिमाला आज तुझा वाढदिवस आहे हे कोणीही न सांगता आठवलं. ह्या गोष्टीचा तर तुला आनंद झालाच नाही आहे. उलट प्रतिमा तुझ्याकडे न जाता सायलीकडे आली, या गोष्टीचा तुला जास्त त्रास होतोय. हे तुझं प्रतिमावरचं प्रेम नाही आहे, तर हा तुझा सायलीवरचा राग आहे. पण आता अश्विन मात्र नेहमीप्रमाणे त्याच्या बायकोची बाजू घेत असतो व बोलतो की रविराज काका जाऊ देत ना, तिने चुका केल्या असतील, पण तिला आता त्याचा पश्चाताप होतोय. आणि कोणत्याही मुलीला या गोष्टीचा त्रासच होईल की आपली आई आपल्याला इम्पॉर्टन्स न देता, आपल्याला महत्त्व न देता दुसऱ्या कुठल्या तरी मुलीला महत्त्व देते. त्यामुळे तुम्ही आजच्या दिवस तरी कमीत कमी तिच्याशी चांगलं वागा, बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या. त्यावर पूर्ण आजी अश्विनला बोलते, अश्विन, अरे जी मुलगी स्वतःच्या आईच्या गोळ्या बदलवू शकते ती मुलगी काही देखील करू शकते. अश्विन मात्र सर्वांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेवढ्यातच सचिन अस्मिताला बोलतो, अस्मी, अगं या तन्वीने प्रतिमा आत्याच्या गोळ्या बदलल्या, आणि तरीसुद्धा हा अश्विन त्याच्या बायकोचीच बाजू घेऊन कसा काय भांडतोय घरच्यांसोबत. तेव्हा अस्मिता बोलते की अरे हे तर काहीच नाही, हा बायकोच्या नादी लागून न एकदम बैल झालाय. याने अजून काय काय उद्योग केले आहेत ना बायकोच्या मागे लागून, ते जर तुला सांगितले ना तर तुझा विश्वासच बसणार नाही आहे त्या गोष्टीवर. आता खरं तर सचिनला सुद्धा ही गोष्ट खूप विचित्र वाटत असते. तर प्रतापही आता अश्विनला बोलतो की अश्विन, बस झालं आता, तुला जे करायचं होतं तू केलंस. तुला सर्वांसमोर तन्वीचा वाढदिवस साजरा करायचा होता, केक कापायचा होता, ते सर्व काही तू केलंस. तिला देखील आरडाओरडा करायचा होता, तो देखील करून झालाय. पण आता थोड्या वेळासाठी का होईना शांत राहा आणि घराची शांती व्यवस्थित राहू द्या. त्यावर सचिन लगेचच बोलतो की अस्मिता, अगं तू मला सायली आणि प्रतिमा आत्याच्या बॉन्डबद्दल नेहमीच सांगायची, आणि मला खात्री आहे यांना मी न भेटता जरी, इथे ओळख न होता जरी मी बाहेर कुठे यांना पाहिलं असतं ना, तरी मी लगेच यांना ओळखलं असतं. आणि मला तर यांच्याकडे पाहून असंच वाटतंय की या तर सख्ख्या मायलेकीच आहेत. आता सचिन असं बोलल्यानंतर तन्वीला मात्र खूप राग येतो, आणि खरं तर ती खूप घाबरलेलीही असते. तर तेवढ्यातच रविराज बोलतो, हो सचिन, खरं आहे तुझं, फक्त तुलाच नाही तर आम्हाला देखील नेहमी असंच वाटतं, पण दुर्दैवाने हे खरं नाही आहे. त्यावर पूर्ण आजी देखील बोलते, हो ना, आम्हाला देखील सर्वांना हे असंच वाटतं. आता मात्र तन्वीचा खूप जास्त जळफळाट झालेला असतो, खूप जास्त चिडलेली असते ती, आणि स्वतःच विचार करत असते की या प्रतिमाला आता आज तन्वीचा वाढदिवस आठवला, हिला जर असंच लहानपणीच्या हिच्या मुलीच्या गोष्टी जर आठवायला लागल्या तर तो माझा या घरातील तन्वी म्हणून शेवटचा दिवस असेल. मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवंय की जेणेकरून सत्य यांच्या समोर यायला नकोय. आणि माझे ते भिकारडे आई बाबा सुद्धा इथेच ठिया मांडून बसलेत, सगळ्या बाजूंनी माझीच कोंडी होतीये. मला लवकरात लवकर यामधनं काहीतरी मार्ग काढायला हवाय, असा विचार तन्वी करत असते. तर तेवढ्यातच अश्विन घरच्यांना बोलतो
की तुम्ही तन्वीला समजून घेणार नाहीच आहात तर जाऊ देत, तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. तन्वी चल आपण आपल्या रूममध्ये जाऊयात आणि त्यानंतर आपण जेवण करायला देखील नंतर बाहेर जाऊयात. ही माणसं काही तुला कधीच समजून घेणार नाही आहेत, तुला कधीच सामावून घेणार नाही आहेत असं बोलून तन्वी आणि अश्विन दोघीही त्यांच्या रूममध्ये निघून जातात. तर इकडे महिपत आता त्याच्या गुंडांना सांगत असतो की काय आहे, तुम्हाला दिलेलं एक कामसुद्धा करता येत नाही, उधारी वसूल करायचं काम दिलं होतं तुम्हाला. अरे तो माणूस जर उधारी देत नाही आहे तर त्याला असं प्रेमाने कशाला बोलता, त्याला चांगलं हाणून मारून काढा, चांगला सुजवून काढा त्याला. मग तो असा सुजलेला पाहून त्याची बायको बघा कसे लगेच पैसे आणून देते ते. आणि तेवढ्यातच त्याला आता नागराजचा फोन येतो. तर नागराज त्याला सांगत असतो की प्रतिमाला आता तन्वीचा वाढदिवस आठवला आहे. तेव्हा महिपत बोलतो की हो ते ठीक आहे, आणि तुम्ही काय करत होतात मग, हे सगळं पाहायला तुम्ही तिथं पाहिजे होते ना, ऐन वेळेला कुठे उलटले होते तुम्ही. आता असं बोलून हा नागराजलाच बोलत असतो. तर महिपत नागराजला सांगतो की त्या अर्ध्या मेंदूचं जाऊ द्या, तिला एखाद दिवशी अशी गोष्ट आठवता तिचा चेहरा मीच जाळला होता हे देखील आठवेल. तिला हे अजिबातही आठवता कामा नये याची काळजी घ्या. त्या अर्ध्या मेंदूला आता आपण डायरेक्ट असं मारूनही टाकू शकत नाही आहे वगैरे, पण ते सगळं सोडा. त्यापेक्षाही जास्त ती चिचुंद्री आपल्या डोक्यावर बसली आहे. तिचा काय तो लॅपटॉप वगैरे तुम्ही मिळवणार होते ना, तो व्हिडिओ डिलीट करायला, तो कधी मिळवताय तुम्ही? लवकरात लवकर ते पहिलं काम करा. त्या चिचुंद्रीचा बंदोबस्त करायला हवा आहे आपल्याला. तर इकडे सायली मात्र आज जे काही घडलं त्यामुळे आता त्याच गोष्टींचा विचार करत बसलेली असते. अर्जुनच्या हे लक्षात येतं आणि अर्जुन आल्यानंतर तो पाहतो तर सायली अजूनही त्याच गोष्टींचा विचार करत असते. त्यामुळे तो सायलीला आवाज देतो. तशी सायली भानावर येते आणि विचारतो की बायको, अगं तू नक्की कसल्या गोष्टीचा विचार करतीयेस? तू अजून देखील तुझ्या आईबाबांचाच विचार करतीयेस का? त्यावर सायली त्याला सांगते की नाही, मी आईबाबांचा विचार करत नाही आहे. आज पाहिलंत ना तुम्ही काय झालं ते. प्रतिमा आत्यांनी तन्वीला केक न भरवता त्या माझ्याकडे आल्या आणि त्यानंतर आम्ही दोघींनी मिळून तोच केक रविराज काकांना भरवला. त्यांना तन्वीच्या लहानपणीची गोष्ट माझ्यासोबत करावीशी वाटली. मला खूप छान वाटत होतं आज वगैरे असं ती आता बोलत असते. तर तेवढ्यातच अर्जुन बोलतो की हो, आम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तुमच्या दोघींचा बॉन्ड किती छान आहे ते. त्यावर सायली मात्र त्याला ओरडते व गप्प करते की शांत राहा जरा, माझं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय अजिबातही तुम्ही पुढे काही एक बोलायचं नाही आहे म्हणून त्याला दटावते. आणि ती बोलत असते की प्रतिमा आत्या, आपल्या आई आणि पूर्ण आजी यांच्याबद्दल मला मनातून जे वाटतं ना, ते मला खरं तर त्या लोखंडेंबद्दल वगैरे कधीच काहीच वाटत नाही. तुम्हाला आठवतं का, मी आपल्या लग्नाआधी देखील रविराज काका आणि पूर्ण आजीला भेटले होते आणि तेव्हासुद्धा मला त्यांच्याबद्दल खूप माया जिव्हाळा वाटला होता आणि त्यांना देखील माझ्याबद्दल हेच वाटत होतं. पण मला लोखंडेंबद्दल असं काहीच कसं काय वाटत नाही आहे. आता मात्र अर्जुन तिला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतो, पण सायली मात्र काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसते. तेव्हा अर्जुन तिला बोलतो की आता मी बोलू शकतो का? सायली बोलते झालं आहे माझं बोलून, तुम्हाला आत्ताही मस्करी सुचते का? तेव्हा अर्जुन तिला समजावतो, अगं तसं नाही आहे, सगळीच मुलं त्यांच्या आईवडिलांसारखीच असतात असं नाही. अगं आता तू तन्वीच पहा ना, ती प्रतिमा आत्या आणि रविराज काकापेक्षा किती जास्त वेगळी आहे, एकदम ऑपोजिट आहे ती त्यांच्या. आणि तू जरी लोखंडेंचीच मुलगी असलीस तरी तुझ्यावर संस्कार मात्र मधुभाऊंचे झालेले आहेत आणि त्यामुळे तू त्यांच्यापेक्षा इतकी वेगळी आहेस. पण सायलीला मात्र काही हे पटत नाही. त्यावर सायली बोलते की हो, पण माझा स्वभाव, त्यांचा स्वभाव, वागणं, बोलणं सगळंच किती वेगळं आहे. तेव्हा अर्जुन तिला समजावत असतो, अगं इतका फरक फक्त आणि फक्त मधुभाऊंच्या संस्कारामुळेच आहे. नाही, मला मान्य आहे की ती लोक थोडेसे विचित्र आहेत, पण आता काय करणार, तेच तुझे आईबाबा आहेत आणि थोड्याच दिवसात तुमचं देखील असं बॉन्डिंग तयार होईल वगैरे. पण सायलीला मात्र काही हे पटत नाही आणि ती आता झोपायला निघून जाते. तर अर्जुन मात्र विचार करतो की आता मी काय करू की जेणेकरून सायलीचा राग जाईल आणि सायलीला बरं वाटेल.
तर तेवढ्यात त्याला काहीतरी सुचतं आणि तो खाली येतो. तर तिथे मैनावती मात्र डबे वगैरे उघडून काही खायला मिळते का पाहते आणि तिला आता लाडूचा डब्बा मिळालेला असतो. तर ती लाडू खाणार तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो. मग ती तो लाडू लपवण्याचा प्रयत्न करते आणि अर्जुनला सांगत असते की ते ना काय झालं, मला भूक लागली होती आणि मग मला असं खायला नाही ना भेटलं, मग माझं पित्त खवळतं, त्यामुळे काही खायला आहे का वगैरे मी पाहत होतो. त्यावर अर्जुन बोलतो, पण मी तुम्हाला विचारलंच कुठे की तुम्ही काय करताय म्हणून, तुम्ही काय करताय हे दिसतंच आहे. आता मात्र मैनावती सांगते की मला भूक लागते रात्रीचं आणि नाही खायला भेटलं तर पित्त खवळतं, मग मला असं खावंच लागतं काहीतरी आणि म्हणूनच मी काही मिळतंय का पाहायला किचनमध्ये आले होते वगैरे. त्यावर अर्जुन सांगतो की माझं तुमच्याकडे एक काम आहे, तुमच्या रूममध्ये चलाल का तुम्ही? त्यावर मैनावती विचारते की काय काम आहे? अर्जुन सांगतो की सायलीला झोपच येत नाही आहे आणि त्यासाठी मला तुमची साडी हवी आहे, म्हणजे मी तुमची साडी तिच्या अंगावर पांघरेल, मग तिला आईची ओप त्यामधून मिळेल आणि मग मात्र तिला अशी शांत झोप लागेल. आता मैनावती देखील अर्जुनला साडी द्यायला तयार होते, पण ती बोलते की हो, पण तुमचं काम झाल्यावर परत द्याल ना माझी साडी? तेव्हा अर्जुनही बोलतो की हो आणि मग मैनावती आता अर्जुनला तिची एक साडी देते. तर तन्वी मात्र खूप चिडलेली असते आज जो काही प्रसंग झाला त्यामुळे आणि स्वतःशीच बडबडत असते की आज जे काही घडलंय सकाळी ते खूप जास्त भयानक होतं. आता या प्रतिमाला सुद्धा तिच्या लहानपणीच्या मुलीच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या आहेत. मी इतका जास्त प्रयत्न करते या दोघींना वेगळं करायचा, या दोघींना लांब ठेवायचा, पण काही एक उपयोग होत नाही आहे त्याचा. मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं आहे. तर अर्जुन आता ती साडी घेऊन त्याच्या रूममध्ये येतो आणि सायली झोपलेली असताना तिच्या अंगावर ती साडी पांघरतो. तर सायली लगेचच जागी होते व बोलते की बायकोचं पटत नसताना देखील तिच्यासाठी एवढं करणारा नवरा मात्र फक्त आणि फक्त माझाच असेल. तर अर्जुन स्वतःशीच मनात विचार करत असतो की सायली, मला जरी तुझ्या गोष्टी पटत नसल्या तरी मी कायम तुझ्या सोबतच आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता अर्जुनच्या पद्धतीने विचार करत असते की ही जर त्यांची केस असती तर त्यांनी काय केलं असतं. त्यांनी सगळ्या बाजूंनी केसचा विचार केला असता आणि काही पुरावा मिळतोय का ते पाहिलं असतं. छोटा धागासुद्धा मोठा पुरावा बनवू शकतो. आणि लगेचच ती आता मैनावतीच्या खोलीमध्ये येते आणि शोधाशोध करत असते. तर तिला आता तिथे चाव्या सापडतात. तर ती बोलते की ह्या नक्कीच त्यांच्या घराच्या चाव्या असतील. ती त्या चाव्या घेऊन आता मैनावतीच्या जुन्या घरी जाते. तर अर्जुन आता सचिनला सोडवायला एअरपोर्टला चाललेला असतो. तर सचिन मात्र मध्येच उतरून घेतो व बोलतो की मी इथून कॅब करून जाईल, तू जा तुझ्या मीटिंगसाठी. पण अर्जुनची मीटिंग मात्र कॅन्सल होते आणि त्यामुळे त्याला परत यावं लागतं. तर सचिन मात्र इथे एअरपोर्टला न जाता इकडे या समीराला भेटायला आलेला असतो.